मल्लनाथ चरित्र श्री मल्लनाथ लीलामृत अध्याय 25. श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. गुरुराय गुरुराय माझे देहाभिमानीचे स्थान, निज रूप चैतन्याची कान दाविली असे महाराजा. तुझी लीला अपार, वदता न वदे साचार. अष्टवर्णी अविकार, अरूप अपरंपार असे तुझ सारखा दाता. न मिळे त्रिभुवनी धुंडिता, जीव शिव ऐक्य मिळविता. उदार तुझ विन कोण असे, जे मिळे जप तपेते. अष्टांग योग साधना ते तू देसी आपल्या सत्ते. निज स्वरूप भक्तासी ऐसा तू प्रेमळ सखा. करी कृपावलोकन लेखा, धरोणी मज देखा. ग्रंथ पुढती वदवी, मागील अध्यायी निरोपण. सांगितले तत्वशोधन, आता षटचक्राचे स्थानमान. सांगतसे गुरु मल्ला, जिज्ञासा असे जयामणी. तेने शरण जावे गुरु लागोणी, परीक्षे उतरिता मणी. स्थान दाखवतील षटचक्राचे, जेथे मना स्थिरता लाभे. दृष्टी गोचरण व्हावे, ऐसे स्थान प्रथम पाहावे. बैसावयासी मन स्थिर व्हावया पाही. श्रवणेंद्रिय मुख्य देही, तेथे न व्हावा गलबला काही. इतरे जनाचा, जेने श्रवणेंद्रिय जिंकले. तयासीच योग साधन साधले. येरा आणवा होणी काय राहिले. ये मार्गी सतवाक्य श्रवणी पडता. वाल्याचा वाल्मिकी होय साचा. मंथरा वाक्य श्रवण करता. अयोध्या दुःखी कोसळली. परीक्षिती भागवत श्रवण केले. मोक्ष साधन साधले. तयासी निज धन जोडले. सतवाक्य श्रवण करता, म्हणून जयासी उत्तम श्रवण लाभले. ते नर नारायण झाले, म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ बोलिले शास्त्र ग्रंथी. म्हणून जयास्थानी अपशब्द न पडे काणी. ऐसे स्थान पाहोनी मना स्थिर करावे. स्थिर करोनी या मना मृग व्याघ्र चर्म आसन. वरती घालोन पद्मासन, सद्गुरु स्मरण करावे. पद्मासन मांडोनी, दृष्टी ती नासाग्री ठेवोनी. प्राणायाम करावा देवोनी, अल्पसमय ते ठाई. स्नाने देह शुद्धी होय, प्राणायामे अंतरशुद्ध होय. या लागी प्राणायाम देह प्रथमारंभी करावा. आता पुढती षटचक्राचे शोधन, सांगतील स्थान. या लागी अवधान द्यावे. पुढील प्रसंगी आधार चक्र, चतुर्दळ, गुदस्थान, रक्तवर्ण, गणेश देवता, सिद्धी बुद्धी शक्ती, ईश्वर, ऋषी, कलाकर्म, चतुर्थ मातृका, 6 शत जप, जपाक्षरे व श श स. आधार चक्राच्या खाली अपान वायू तळवटी, शेषवराह कूर्मपटी, गहन असे तये ठाई. आधार चक्री माथा वरते जान, सप्तपाताळ असे गहन. ती निश्चित जान खून. गुरुपुत्रा तू आधार चक्र तोडावया पाही. वोडियाना बंध घालोन देही, वेगी छेदोन लवलाही. पुढती चालावे 4 अंगुळे वरती, स्वाधिष्ठान चक्र असे निश्चिती. त्याची सांगतो स्थिती येणे प्रमाणे. स्वाधिष्ठान चक्र षटदळ, लिंगस्थान पीत वर्ण, ब्रह्मदेवता, सावित्री शक्ती, सूर्य, ऋषी, व्यान, पवन, कळा, षटमात्राका. जप 6 सहस्त्र, जपाक्षरे ब भ म य र ल. स्थूल देह, वैखरी वाचा, हस्व मात्रा, ऋग्वेद, विश्वाभिमान, आधारलिंग, सलोकता मुक्ती, पृथ्वी तत्व, षटदळ नामे, अव्यक्ती, वारोणी, सहारणी, सराहणी, रोहिणी, अमूर्ती, परिपूर्णी, गुण, प्राणशक्ती, कीर्ती, गर्विती, कुबुद्धी, अविश्वासी, मूर्छिती. ऐशा स्वाधिष्ठान चक्रावरती 6 अंगुळे निश्चिती. मणिपूर चक्रस्थिती येणे परी दिसतसे. मणिपूर चक्र दशस्थळ, नाभिस्थान मेघवर्ण, विष्णुदेवता, लक्ष्मी शक्ती, पवन ऋषी, 10 मात्रका. जप 6 सहस्त्र. लिंगदेह, स्वप्नावस्था, मध्यम वाचा, दीर्घमात्रा, समीपता मुक्ती, यजुर्वेद, राजसाभिमान, आपतत्व, प्राणसमान. जपाक्षरे ड ढ न त थ द ध न प फ. गुरु लिंग, दशदळ नामे, सर्वांगी शोषणी, जया, भद्रा, शांती, तृसया,
तोषणी रोचना द्विशीर्षी दाक्षिणी गुण तृषा इच्छा लज्जा पिशून आशा अनादि काष्ठा ग्रहण विशदा निद्रा दशदळ भेदोन सरते पुढे जाता वरते अनुहत चक्र दिसते ये रीती अनाहत चक्र द्वादश दळ हृदयस्थान लालवर्ण रुद्रदेवता उमाशक्ती इंद्र ऋषी मात्रका 12 जप 6 सहस्त्र कारणदेह सुषुप्ती अवस्था मात्रा प्लुता प्रज्ञाभिमानी स्वरूपता मुक्ती प्राणव्यान सामवेद तेज तत्व तेज कळा जपाक्षरे क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ शिवलिंग द्वादश दळ नामे संभार रतिप्रिया विलया पद्मिनी त्रिमाया शोभना सारोहिणी सुवासी वभोक्री सारांगिणी सर्वरेखा तारा अनाहत चक्रावर्ते 12 अंगुळ पुढते विशुद्ध चक्र दिसे ये रीती विशुद्ध चक्र षोडशदळ कंठस्थान श्वेतवर्ण जीवदेवता विद्याशक्ती अग्नि ऋषी 10 मात्रका जप 1000 महाकारण देह तुर्या अवस्था अर्धमात्रा सायुज्य मुक्ती अथर्वर्ण देवता प्रत्यगात्मा अभिमानी वायुतत्व परावाचा जंगमलिंग चैतन्यकळा उदान प्राण आत्मा ब्रह्माग्नी जपाक्षरे अ आ इ ई उ ऊ रू रू लू रू रू ए ओ औ अम आ षोडशदळ भद्रता प्राणभारी प्रीती धातिनी संकटारी लोहिता ब्राह्मणी सभागी निस्संगी नामे मदलसा उन्मणी नम्रता नम्रवर्णता भानमती प्रभा निशंका नास्ती विशुद्धी चक्रपाही छेदोन जाता तयासी तो बैसे शिवपदासी ये ठाई सद्गुरु कृपा जे बोलिले से ते ये ठाई होतसे पुढती जानत सांगतसे अग्निचक्र अग्नि आज्ञा चक्र द्विदळ नेत्रस्थान ज्योतिर्वर्ण परमहंस देवता माया शक्ती हंस ऋषी मात्रका 2 जप 1000 महाकारण देह जपाक्षरे ह क्ष विराट देह उत्पत्ती अवस्था वैखरी वाचा अकार मातृका सूक्ष्म वेद ब्रह्माभिमानी इडा पिंगळा नाडी रजतम गुण पवन चंद्र सूर्य आकाश तत्व राजस अहंकार 16च्या चंद्रकळा तैसीच 12 सूर्यकळा मिळवणी झाले द्विदळा अग्निचक्र बोलिजे हे छेदोनी षटचक्र पुढती पाहिजे अगम्य चक्र ये ठाई मन करोनी एकाग्र पूर्ण स्वरूप जाणीजे अगम्य चक्र सहस्त्रदळ मस्तकस्थान हेमवर्ण परमगुरु देवता ज्ञानशक्ती गुरु ऋषी सहस्त्रमात्रा जप 1000 रुद्र अभिमानी मायादेह परापश्यंती वाचा मकार मातृका प्रलयावस्था अंगक्षेम मुद्रास्थान ज्योतिर्लिंग ऐसे सहस्त्रदळी प्रवेश करता सर्व शून्यच भासे तत्वता कोटिचंद्र सूर्यप्रभा समजता एके ठाई दिसत असे ऐसे स्थान ते जाणावे जावोन गुरु ते पुसावे मुमुक्षजन हे करावे सद्भावे करोण ब्रह्मरंध्र अखंड प्रकाश तादृश पुरुष नाना प्रकाश नाना ध्वनी अनुहात वाद्य पूर्णस्थ ब्रह्म शिवदर्शन योग समाधी सुख ये ठाई बोलिजे ऐसे षटचक्राचे स्थानमान वर्णादि तत्व महिमान जप तत्वादी अधिष्ठान ये ठाई सांगितले असे आधार चक्री 600 जप आधार तैसे स्वाधिष्ठाना लागी 6000 मणिपूर चक्री पाही 6000 जप नेम केला असे अनाहत चक्राचे ठाई 6000 जप पाही तैसे विशुद्धी चक्री 1000 लवलाही जप होतसे अगम्य चक्री 1000 तैसे अग्नि चक्री 1000 जप केला असे निर्धार देहाच्या ठाई 21600 जप यासी म्हणावे अजपा जप ते घ्यावे गुरु सेवे आचरोणी जप तप मुमुक्ष जनाने जो अजपाजपी लक्ष ठेवी तो पावे
ब्रह्मपदासी या लागी चित्ती गुरुसी स्मरावे निशिदिनी. मल्ला म्हणे सर्वासी याचा विचार करा मानसी. तरीच होईल हातासी गुरुगम्य येथेची. जवळी असोन निज ठेवधना मृग हिंडे राणा वना. तैसी स्थिती मनोमना मनुष्य प्राणियान करावे. दुग्धी नवनीता हे परी मंथना वाचोन न लाहे. तैसे देहीचे ब्रह्मण दिसे पाहे. प्रयत्ने विन काष्टी अग्नी असे परी घर्षणा विन न दिसे. घर्षण प्रयत्न सरसे अग्नी प्रदीप्त होत असे. तैसा सर्व सुखाचा आराम हृदयी नांदे आत्माराम. परिचित्ती असता काम तोच दूर वाटत असे. जीव शांत झाला विषयी आसक्ती पावला. तो सर्व सुखासी मुकला अविवेके. म्हणून शिष्य असावा विवेकी सदा दृष्टी सत्शास्त्री निकी. गुरुसेवा अंतरी विवेकी वसती पुरुषा. म्हणे कैहे बिरडे फिटेल कैसा सद्गुरु भेटेल. कैसा भव भ्रमातोनी सुटेल गुरुकृपे. म्हणून विवेक धरा विवेके चिंतन करा. चिंतून निज ध्यास धरा ब्रह्मपदाचा. हाता आलिया ब्रह्मपद तरीही न सोडावे गुरुपाद. राहोनी निज पद सेवा गुरुची करावी. हा अध्याय ऐकावा जिवे भावे. ऐकोन गुरु ते पुसावे. गुरु कृपे विहीन न पावे येथेची फळ. अल्पमी मतिवंद सदा जीवी विषयाचा छंद. आठविला नाही कधी गोविंद ऐसा मी पामरसे. कधी नाही घडली गुरुभक्ती सदा जीवी विषयासक्ती. ऐसी यासी करो न तृप्ती गुरु काजी लावावे. मी तवसे मुका परी बोलियली गुरुकृपा. तुमची या सकृपे वदलो येथे म्हणून विनंती तुम्हा पायी. नका उपेक्षू ये ठाई अंतरी सद्भाव धरोणी पाही. ये ग्रंथाते जया मोक्षपदाची आशा तेने पहावे या ग्रंथा. प्रबंध प्राकृत संस्था म्हणून तुम्ही आव्हेरू नये. गुरु आज्ञे जे धरिले कार्य पार. गुरु ज्ञानेश्वर माझे बोलणार. तेने जे वदले साचार तेच वदलो सत्यपै. म्हणून तुम्ही अंगीकार करा कृपावंता अति उदारा. देवोन अवधानाचा चारा सिद्धी न्यावे मनोरथ. रंगनाथ भक्तीचा भुकेला गुरुचरित्री रंगला. गुरुवध्वी तोच वदला स्वांत सुखे. इति श्री पार्वती सूत रंगनाथ कृत. श्री गुरु मल्लनाथ लीलामृत ग्रंथ सप्तविंशोऽध्याय पूर्ण. तत्सत कृष्णार्पणमस्तु. मल्लनाथ चरित्र श्री मल्लनाथ लीलामृत अध्याय 25. श्री गुरुभ्यो नमः. रुक्मिणी पांडुरंगाभ्या नमः. गुरुराय गुरुराय माझे देहाभिमानीचे स्थान. निज रूप चैतन्याची कान दाविली असे महाराजा. तुझी लीला अपार.